जालन्यात अतिक्रमणावर उभारलेली 2 मजली इमारत कोसळली आहे। महानगरपालिकेने ही इमारत पाडली असून समर्थनगरमध्ये उघड्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण करून 2 मजली इमारत बांधली होती। त्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे आली होती। पोलीस बंदोबस्तात ही इमारत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली आहे। आज जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर एका गृहस्थाने अतिक्रमण बांधकाम केल्याचे तक्रार आमच्याकडे जातो। त्यांना कर्मचाऱ्यांनी भेटून सांगितलं झालं, परंतु इथेही 2-3 वेळा व्हिजिट झाला होता, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं ते आम्हाला सहकार्य केलं नाही। त्यामुळे आज आम्ही आमच्या जागेवर जेवढं बांधकाम आहे तेवढं आज आम्ही सर हे बारगाचे रौसच्या बाजूला आहे, हा एरिया समर्थनामध्ये येतो आणि आज पोलीस बंदोबस्तामध्ये आज बांधकाम पूर्ण काढून। सर किती मजली इमारत होती? हे रौसच्या बाजूला एक मजली बांधकाम होतं आणि वरती अजून एक रूम होतं, त्यामध्ये सामान होतं। ते सामान आम्ही शिफ्ट त्याच्या बाजूच्या घरात जमा केलं, त्याला आम्ही सील करणार आहोत आणि त्यांनी योग्य पद्धतीने त्याची मागणी केल्यास त्यांना आम्ही सामान त्याचं परत करतो। घरमालकाचं नाव काय? नाव बनसोडे म्हणून आहे ते, बनसोडे म्हणून। हो, आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आमचं एवढंच आव्हान राहील की कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्यांच्यावरती अतिक्रमण करू नये, अन्यथा आम्हाला कारवाई करू। काय नाव आणि पद सर आपला? काय नाव आणि पद? ही मालमत्ता अधीक्षक जालना शहराची मालमत्ता जे आहे आमच्याकडे अतिक्रमण विभाग प्रमुख आहेत आणि आज मी राहुल देशमुख समर्थनगर येथील मार्गाचे ओव्हरपेसवरती बनसोडे यांनी अतिक्रमण करून एक 2 रूम आणि एक वरती एक रूम असं त्यांनी या संदर्भामध्ये येथील सदर एरियाच्या महिला यांनी आणि नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली मालमत्ता विभागानं। झालेला ती तक्रार आम्ही 2-3 वेळेस आम्ही संबंधित सोडून पुढे आज काढून घ्या, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य न केल्यामुळं आज रोजी सदर ठिकाणचं पूर्ण झाल्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आलं। काय नाव आपलं? पंडित पवार।